30 ते 32 टन माल निघल म्हणजे नुसतं आता सेट झालेला. आता मला पुढे प्लॉट चालवायचा अजून 20 टन वर घ्यायचा आहे म्हणून बेसन म्हणजे टोटल तुम्हाला 50% टार्गेट आहे तुमचं. बरं मला घसा नाही, घसा सेटिंग आहे बा. म्हणजे सगळं हे तोरणं लोंबल्यासारखं आहे अक्षरशः. हे बघा द्राक्ष काय घडच म्हणायची, काय सेटिंग म्हणायची खतरनाक. किती कटिंग आहे बा, काय कटिंग आहे एकदम दगडासारखं आहे. काय 8 दिवस एवढा दाबलाय नुसते बा. काय झालंय क्रॅक केमिकल असतं तर दहीच झालं असतं, दहीच. हे बघा थांबा, सगळं मायक्रो सगळं हे बघा. एवढा पाऊस नाही सगळीकडे पाऊस आता सगळ्यापेक्षा 2 रुपये मागायला. आता कालच्या 12च्या पट्टी माझी 17ची पट्टी आहे. 12 आणि 5 17 बरोबर. म्हणजे 5 रुपयाला वाढून तुमच्यात आणि शायनिंग आहे मालाला तसं. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज नरंद या गावामध्ये तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर प्रगतशील शेतकरी पापट भंडारी गेले 20 वर्ष झाले ते शेतीचा त्यांचा अनुभव आहे. केमिकलमध्ये मास्टर आहेत ते, पण आता 2 वर्ष झाले आपले SBTचे प्रोडक्ट वापरतात, 100% वापरतात. तर आज आपण या टोमॅटो प्लॉटमध्ये आलेलो आहे. तर टोमॅटो पूर्ण 100% SB टेक्नॉलॉजी आहे. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. आपला परिचय द्या. माझं नाव आप्पासू भगवान भंडारे, राहणार नरंदे, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. मला पापड नावाने ओळखतात सर्वजण. गेली 2-3 वर्ष मी आता ते SBTचं सगळं प्रोडक्ट वापरतोय. आता चालू हंगामासाठी टोमॅटोची लागण ही 28 मेची आहे. 28 मेची लागण करत असताना सुरुवातीला मी बेड पाडून बेसल डोसला 35 गुंठ 32 ते 35 गुंठ्याचे क्षेत्र सर्वसाधारण आहे. 32 गुंठ माझ्या आता हाताखाली आहे. त्यात मी टोटल क्षेत्र 32 गुंठ. आता ह्याला बेसल डोसला आपलं पूर्ण SBTचं काय वापरलं होतं आणि किती दाखवलं जातो? त्याला 28 पोती टोटल तुमचा मिक्स डोस. मिक्स सगळं काय जे असेल ना, कृषीधन, ग्रीन भूमी, NPK सगळं बेसल 28 पोतीचा एन बुस्टर एन बुस्टर सगळं 28 फूट टाकले. पोत्याचा मी डोस दिला. त्याच्या बाकीचं म्हणजे ड्रीपनं सोडणारी खतं जी आहेत ती 5 पॉइंट फक्त एक डाव 1261 गेला असेल आणि एक वेळ 1247. त्याच्या व्यतिरिक्त या प्लॉटला काही केलेलं नाही. 100% पूर्ण जे जमिनीत पहिला 28 पोत्याचा डोस आहे त्या डोस वरतीच हे प्लॉट आता काम करायला. आता मला सांगा, हे एवढा माल लोड आहे, पण तुम्ही याला सेटिंगला असं वेगळं काय केलं? काय शेती बिटिंगला काय नाही, म्हणजे जेवढं तुम्ही जमिनीत टाकलंय ते ताकदीवर सगळं आले. त्यावर त्याचा कार्यक्रम पुढे चालू आहे. म्हणजे जी बघणारी कंपनीची जी माणसं आहेत, बरोबर, ईस्ट वेस्ट कंपनीला जी मेन इथला म्हणजे प्रशांत पाटील सर आहेत, त्यांनी प्लॉट परवा रोज म्हणजे 4थ्या दिवशी बघायला येतात प्लॉटची कंडिशन काय, फुगवण कसली काय म्हणते त्याला, बिगर खताचं बिगर काय करता. म्हणजे तुम्ही फुगायला वॉटर सोल्युबल असं काय नाही, म्हणजे तुम्ही 1261 फक्त गेलेला सुरुवातीला पिकअप झाल्यासाठी फक्त 3 किलो म्हणतोय मी, 5-7 किलो नवा, 3 किलो फक्त 1261. आणि परवा मी 42-47 सोडताना मला म्हणाले सोडू नका फुटतील टोमॅटो. आता एवढं फुगवण आहे याची. म्हणजे हे रिअल कंडिशन आहे. म्हणजे बाकीचा मी माझा 100% याच्यावर विश्वास आहे पूर्ण. आता मी आता सगळं 20-25 पोत्याचं सेकंड बेसल. तुम्ही आता तिथून बघितले आपण, तुम्ही आता 10-12 सऱ्यासनी टाकले. मला सांगा, आता टोटल एक क्षेत्र तुम्ही 32 ते 35 गुंठ म्हणता, बरोबर. आधी हे 2 ओळीतलं अंतर किती? 2 ओळीतलं अंतर 4.5 फूट आहे. 2 झाडातलं अंतर 2 फूट आहे. 2 ओळीतलं अंतर 4.5 आणि 2 रोपातलं अंतर 2 फूट. आणि व्हरायटी कुठली आहे? दिवाकर आहे, ईस्ट वेस्टची दिवाकर. प्रकारे. आता टोटल रोपाची संख्या किती आहे? 4200. 4200. 4200 धरलं तर आता तुमच्या ह्या परिस्थितीनुसार तर काय वाटतं, एक रोप आता किती? माझा सर्वसाधारण अंदाज नाही. मला प्लॉट मी रोपाव कधी अवरेज काढत म्हणून नाही. मला सर्वसाधारण क्षेत्रावर वाटते बाबा 31 ते 32 टन आता सेट आहे. सगळा माल शेट आहे. 30 ते 32 टन.
आता तुम्हाला दाखवतो वर हे म्हणजे आम्ही आलोय म्हणून तुम्ही बोलताय हा का असू शकते व कॅरेट आता भरल्यानंतर कॅरेट तुम्हाला आता काट्यावर तिथं टाक्या कॅरेट टाक्या गळ्याच्या आत वजन 25 किलो कॅरेट दाखवते का बघा म्हणजे मग ते वजनावर प्लॉट धरायचा का झाडावर मग आता म्हणजे कोण आता नगाव धरायचा आता हे गुण गणित आहे होय ह्यात. बापा भैया तुम्ही आता तुम्ही म्हणताय की नुसतं फळावर नाही फळावर नाही नाही नुसतं आता वजनावर वजनावर ठरवायचं. वजनावर ठरवायचं ते आता मग आता तसं म्हणलं तर आता वर सेटिंग सोडून द्या अहो मग आता 10 फळं झाली एक घासाना पेपर घास झाला. आता ही बघू शकतो शेतकरी मित्रांनो घासाना सेटिंग आहे हे बघा म्हणजे सगळं हे तोरणं लोंबल्यासारखं आहे अक्षरशः हे बघा शकतो द्राक्षाचं घड द्राक्ष हे काय घडच म्हणायची काय सेटिंग म्हणायची खतरनाक अहो, प्लॉट हे बघ. असं इथंच नाही सगळं कुठं इथे मागं हे इथं बघा. बघितलं नाही मागं बघा जरी बघितलं किंवा इथं जरी बघितलं सगळीकडे टोटली हो त्याला काय ते काय एकच अप्रूव्ह झाले त्याला काय असं लिमिटच नाही सेटिंगला. आता तुम्ही म्हणताय 30 ते 32 टन माल निघल म्हणजे नुसतं आता सेट झालेला आता मला पुढे प्लॉट चालवायचा अजून 20 टन वर घ्यायचा आहे म्हणून बेसल म्हणजे टोटल तुम्हाला 50% टार्गेट आहे तुमचं बरं मला सांगा तुम्ही शेती तर 20 ते 25 वर्ष करताय 20 ते 25 वर्षापूर्वी आता तेव्हा तुम्ही केमिकल करत होता केमिकलच्या ना आता आपल्या ह्या एसबीडी मध्ये काय तुम्हाला डिफरन्स पडतो जमीन कशी आहे बघा की आता भुसभुशीतपणा पायाला कुठं काय पाऊस कंटिन्युअस लागतोय मातीची ग्रोथ बघा माती काय सांगते बाय माती बरोबर. का माती का ही माती सांगते पावसात माती आपली अशी सांगते कुठली आहे का जगात माती एकदम सुपीक झालं मुळी जर बघितली मुळी बघा मुळी. हे बघा मुळे आहे बघा हे सगळ्या हे बघा थांबा सगळ्या मायक्रो सगळ्या हे बघा. एवढा आणि एकाच पावसात ठिकाणी नाही सगळीकडे पावसात. बघितलं तर. हे मुळी बघा ही काल काल बेसळ डोस टाकलाय का ह्यो? म्हणजे ह्यो दुसरा बेसळ डोस आता टाकायला सुरुवात केली मुळी बघा केवढे. हे पहिलं तुम्ही आता रासायनिक करत होता बरोबर होय. आता हे 2 वर्ष झाले आपलं एसबीडी वापरता 3 वर्ष तीन. मग तुम्ही पहिल्या रासायनिक खर्चात आणि आता ह्याच्यात म्हणजे खर्च वाढलाय का कमी झाला कमी झाला हो किती टक्के झाला कमी 50% 70% ह्याच्यात 70% मग 100% मी उडी त्याला सगळं खतर पहिला तुम्ही केमिकल मध्ये किती टक्के स्प्रे करत होता आम्हाला आकारतच गणित नाही, नाही. आहे. डबल म्हणजे डबलचं 4 काय? दिवसानं 2 दिवसानं किती एक स्प्रे दिवस आड करून डबोला टोमॅटोला तिसऱ्या दिवशी आणि मग ह्याला आता आता स्प्रे 5व्या 6व्या दिवशी निवांत निवांत आणि उत्पन्नामध्ये काय फरक पडतो तुम्हाला पहिल्या डबल म्हणजे खर्च कमी आणि उत्पन्न जास्त. डबल टेन्शन मुक्त हो आणि टेन्शन मुक्त आणि टेन्शन मुक्त आणि विष मुक्त मात्र विषमुक्त. आता हे जो माल तुमचा मार्केटला जातोय तर मार्केट मधल्या लोकांचं काय आता सगळ्यापेक्षा 2 रुपये मागा आता कालच्या 12च्या पट्टीत माझी 17ची पट्टी आहे 12 आणि 5 17 बरोबर म्हणजे 5 रुपयाला वाढून तुमच्यात आणि बाकीच्या माल- शायनिंग आहे मालाला तसं बरं, आता आपण यातलं एक फळ आता हे मग काढले आता हे काय वाटतं तुम्हाला हे किती हे आता फळ आता एकदम वेटेड आहे 100च्या पुढे 125 ग्रॅम फळ आहे तर चाकू काढा तुमच्या जर चाकू 100 ग्रॅम असं तुम्हाला अंदाज यायचा 100च्या पुढे होते टाकून टाकून बघू. आता आता हे कापा तुम्ही आता पूर्ण कापावे कसं वाचतंय बा चाकू चांगलं वाजते ना. शेतकरी मित्रांनो त्याने कापून टाकलाय पूर्ण असं पूर्ण घर आहे घर कुठं तुम्हाला पाणी अजून कच्चं आहे म्हणजे अजून अजून ते पॅक होणार पॅक आहे ना बरोबर म्हणजे म्हणजे अजून घर भरणार आहे ते. हे बघा कुठं पाणी दिसते पूर्ण म्हणजे घर अक्षरशः कुठं पाणी सुद्धा दिसत नाही पूर्ण घर आहे आता आपण इथे बघू शकतोय सेटिंग आहे भरपूर आहे पण कुठे एकसारखं म्हणजे कुठं कमी आहे एक कमी आता म्हणजे व्हेरिएशन कुठे आहे का बघा पूर्ण म्हणजे एकसारखं सगळं आहे म्हणजे त्याची साईज बघा आता इथं घासा नाही पण एकसारखी साईज आहे सगळी आणि तिथं शायनिंग कसं आहे शायनिंग काय लाव जॉब त्याला काय कंपनीचं साहेब म्हणतोय म्हणल्यावर म्हणजे जे तुम्हाला आता काल जे कंपनीचे मालक आले त्यांचं काय मत होतं म्हणजे असा प्लॉट बघण्यात नाही मी एवढं प्लॉट आता जवळजवळ 70 प्लॉट डोळ्याखाली घातले हा. आहेत एवढा माल लोड घेऊन प्लॉट या स्टेजला चालू म्हणल्यावर बरोबर त्यांनी म्हणजे आश्चर्य ते आश्चर्य. आणि ते तुमचे काल व्हिडिओ करत होते ना व्हिडिओ व्हिडिओला मी व्हिडिओ करून दिला नाही बरोबर बरोबर हे जी झाड आहे हे नर झाड आहे.
आता याला जर बघितलं तर setting झाली. Clear झाडाला setting. तुम्ही वरपर्यंत आहे हिनच झाडाची size. हे बघा, शेंड्यापर्यंत सेटिंग झाली. मला बघा तिथेच काय व्हिडिओ करतो तिथे नाही इथे बघू शकता इथं अजय हे दाखवा तिथे काय व्हिडिओ साठी केलेलं नाही. इथं महाराज किती फळं असतील त्याला? वय वर्ष 56 पण तरुणांना लाजवल अशी त्यांची आता ही करतात शेती असते आणि एवढी शेतीत म्हणजे बघा एवढं पाऊस आहे पण कुठे तुम्हाला तण दिसणार नाही म्हणजे जसं घरात आहे आपण तर एकदम आणि कुठे गडी गडी माणसं घेत नाही स्वतः राबतात त्यामुळे म्हणजे आत्ताच्या तरुण पिढीला लाजवल अशी यांची शेती आहे आणि नाद करती काय यावं लागते कुठं पापड नरड्यामध्ये पापड भांडाऱ्यांच्या प्लॉट मध्ये माळ्यामध्ये नाद करायचं नाही प्लॉटचा बी नाद करायचा नाही कंपनी नाद करायचा नाही शेतकरी नाद करत नाही 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 आहे की कष्ट पण आहे आणि मार्गदर्शन खतरनाक मार्गदर्शन आहे बाबा. आणि मार्ग चांगलं शिवाजीराव आहेत उमेशांना आहेत 24 तास प्रत्येक फोनला एका फोनला दाद देतात आपल्या एका फोनला. दुसरा फोनचा पण विषय किती पण त्यांचं बिझी शेड्यूल असू दे काय पाहिजे हे विषय आहे त्यांचा. एवढा दाबला तरी कुठे ना हे बघा नुसते चीर पडल्या एवढं दाबला तर नुसती चीर पडले बघा किती कटिंग आहे बघा पाण्याचं प्रमाण आहे का? कटिंग आहे एकदम दगडासारखं आहे 5 दिवसात काय होईल? काय 8 दिवस 15 दिवस ठेवा 15 दिवस. एवढा दाबलाय नुसते बघा काय झालंय नुसतं क्रॅक पडतो केमिकल असतं तर दही झालं दहीच हे बघा अजून बघतोय बा जे प्रोडक्ट वापरतात शेतकरी त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? अहो ही वापरा म्हणून मी सांगतोय की वापरायला पाहिजे. सोनं आहे सोनं नो टेन्शन हो याचं काय साईड इफेक्ट जमिनीला साईड इफेक्ट काय नाही बरोबर खाणाऱ्याला पण नाही. जमीन बघा तुम्ही आता दुसरं कुठलं पण पीक टाकून बघा असं धुळा पाडत येणार हो तीच गती राहणार तीच गती कायम रौंडाच्या म्हणजे बैल एक पीक काढल्यानंतर दुसरं पीक थकतंय किंवा नाही, याच्यात नाही, असं काही प्रकारच नाही. रौंडाच्या बैलागत कायम चालते चला काय विचार- पळणारच. तुम्ही जे टाकेल ते तुम्ही पळणार. पाळणार त्याचं म्हणजे बाबा हे एकच टोमॅटोचं टार्गेट किती आहे? 50 टनाचं रेंज पकडाय मी बेसल तर करून मी आणि 4 महिने प्लॉट चालवणार त्याला सोडणार आता नाही. किती दिवसाचा प्लॉट आहे? आता बरोबर 70 दिवस झाले असतील. सर 28 तारखेनंतर मी काय तारीखकडे मोजले नाही 28 2 मे महिने 10 दिवसाचा प्लॉट आहे. 2 महिने 70 आणि अजून किती महिने चालवणार? अजून 3 महिने चालवायचे टोटल 5 महिने पाहिजे. प्लॉट आहे आणि 50 टन माल काढणार. काढणी बाकी आम्ही 7 महिने 7 महिने आणि हे काय आहे टोमॅटो काय आहे? शेतकरी मित्रांनो अनेक सांगायचं मला तुम्ही तर तुम्ही मातीवर काम करा जमिनीवर काम करा जमिनीला तुम्ही श्रीमंत करा त्या श्रीमंत तुम्हाला ऑटोमॅटिक तुम्हाला उत्पन्नामध्ये तुम्हाला ती ऑटोमॅटिक शेतकऱ्या श्रीमंत करते. हिने डीलरने किती सांगितलेलं म्हणजे आपल्या वितरकाने किती सांगितलेलं best? 15 ते 15 पोती बस होते तर म्हणलं उमेशांना 15 पोती रान तुमचं चांगलं आहे काय ना म्हणलं द्या 20 तुम्ही म्हणला की नाही 15 नाही काय direct रे काय, 30. आता 30 होती. म्हणजे डबल. डबल टाका खाया काय यांचं ढिले नसते त्याचं 1 लिटर सोया सोडा म्हणलं नाही 5 लिटर सोडा 5 असं काम आहे त्यांचं म्हणजे पोट पाण्यात हलक्यात नाही त्यांचं म्हणून काय दुष्परिणाम काय आहे? काय नाही म्हणूनच घालायचं हो मग केमिकलला मग धाडच आम्ही 4 किलो सांगितलं तर 3 किलो का सोडतोय केमिकलचा विश्वास नाही. ह्याच्यावर बरोबर. विश्वास हो. हा. बरोबर. हे कसं आहे जास्त झालं तर बी काय करू सही शकत effect नाही नाही. कमी बरोबर. झालं बरोबर. तर बी काय करू शकत नाही. बरोबर म्हणजे कसं तुम्ही याला सॉइल बुस्टर किती दिवसात सोडताय? सॉइल बुस्टरचं आता सॉइल बुस्टर उमेशांना काय सॉइल बुस्टरचं तुम्ही बेसलवर अजून सॉइल बुस्टर याला आता सोडायची कंडिशन फळं तडाकतील असली कंडिशन आहे. जो बेसळ जे पहिला दिला प्रॉपर बेसलोस अति बेसल बरोबर बेसलोस करा 28 पोत्याचा बेसळ पडलाय त्याच्यावर सगळा कार्यक्रम सुरू आहे, त्याच्यावर जो सगळा कार्यक्रम आता साहेब सांगायला त्याच्या प्लॉटला काही करू नका करू नका काय काही करू नका लोड एवढा आहे प्लॉट लोड आहे ते लोड बरोबर. 7 ते 8 आता किलो तुमच्या अंदाजे प्लॉट वर किती बोजा असेल अंदाज? सांगितलं की नाही? 35 टन ते 35 टनाचा आरामात
32 टन माल आहे हाय setting सगळं- सगळं 35 35 टन. आता मला एक सांगा, एका रोपाला हा. एका झाडाला किती फळ असतील तुमचा अंदाज? 70 ते 80 फळ आहे 70 ते 80 फळ 7 8 किलो विकतात 7 ते ते 8 किलो माल हा, आता तयार आहे, तयार आहे. वरला सोडून द्या, वरला सोडा. आणि आता 2 किलो ते तर धरणार नाही का ते बरोबर. 2 कडे पडणार नाहीत काय त्याच्यावर आरामात आरामात 2 आरामात. कडे आणि हे तुम्ही जसं एक खाली माल मोकळा करशील तसं ते वर grip मला झालं. तेच करायचं हो. मला तिथं सगळं पूर्ण न्यायचं नसेल जा- करायचं. जा- जा- म्हणजे तुमचं प्लॉट आला जा- जा- यांचं काय टार्गेट असते? रेट बघत जा- नाही, माल निघाला पाहिजे. म्हणजे तुम्हाला म्हणायचं शेणखताला पर्याय 100% आहे. अहो, कशाचं शेणखत घेऊन बसलायचा कुठलं काय शेणखतात काय आहे तुम्हाला काय म्हणायचंय तुम्हाला शेणखतात मग तुम्ही ह्याला शेणखत टाकल्यानं 22 नुसतं वर्ष झाली बरोबर शेणखत नाही. नाही मग म्हणजे शेणखताला 100% पर्याय पर्याय होऊ शकते आणि लगेच रेडी टू यूज. लगेच रेडी टू आता ह्यात मला सांगा तुम्ही आता हे शेणखत करणं काय करणार आणि ह्यानं काय केलं एवढं बरोबर. काय तर बस बस आहे बस हो. बरोबर हा? बरोबर. समजा उमेशांना धरा एक 70,000चं शेणखत म्हणजे 70 पोती येतात 700 रुपये पोत मग किती बी वर्ष टाकी तोरण घस आहे, द्राक्ष घस आहे. काय काय हे लाजवल आम्ही कसं दिसतावल प्लॉट म्हणून बरोबर. कुणाला येऊन दे बरोबर. शेतकरी मित्रांनो, नुसतं दाखवायचं नाही, नुसतं बोलायचं नाही, असं दाखवायला लागते. लक्षात ठेवा. म्हणजे त्याचा बेसलोडचा हे परिणाम आहे. लक्षात ठेवा. तिने पोट भरून ते बेसलोड घातला आणि त्याचा रिझल्ट हे एकच घास आहे अण्णा. होय, होय, होय. आणि एका घासामध्ये आपण बघू शकतो आता किती आहे बघा. आता खिशात 1 माझ्या 2 तुटून 3 पडल्या. 4 5 आणि थांबा थांबा अजून खिशात एक पडलाय त्यात 7 थांबा खिशात आहे घ्या की 7 आहेत. पण ह्याचं बघा साईज एकसारखी साईज आहे. हे सगळा परिणाम बेसलोडचा आहे. जय एसबीडी, जय एसबीडी, जय एसबीडी, जय गुरुदेव, जय गुरुदेव जय गुरुदेव. जय गुरुदेव. पण तुम्हाला म्हणणाऱ्यांना मार्गदर्शन शिवाजांना आहेत उमेशांना आहेत उमेशांना नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता द्या. चव्हाण सद्गुरू अॅग्रो नरंदे. माझा मोबाईल नंबर आहे 820 805 63 66. बरं म्हणजे उमेश अण्णांनी तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन उमेशांना नाद खोळा माणूस आहे माझ्यासाठी आणि धन्यवाद काका.